हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातलं प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 5 ऐकूया. सद्गुरू स्वामी स्वरूपानंद आणि सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या कृपेनं माझ्या जीवनाला परिसाचा स्पर्श झाला होता. परिसाच्या एकाच स्पर्शानं सुवर्ण होण्याचं भाग्य क्वचितच कुणाच्या वाट्याला येतं. त्या लोखंडावर चढलेला जन्मजन्मांचा गंज माती दूर करायला दीर्घकाल साधनाच करायला लागते. पण त्या दिशेनं आता वाटचाल सुरू झाली होती. मार्गदर्शन मिळत होतं. त्याच सुमारास एकदा स्वामी स्वरूपानंद माझ्या स्वप्नात आले होते. माझ्या साधनेसंबंधी काही बोलणं झाल्यावर ते एकदम म्हणाले, तुमच्या साधनेत खूप अडचणी येणार आहेत. मी मग या प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडं पाहिलं. ते मंद स्मित करीत म्हणाले, ते म्हणजे बाळासाहेब आहेत ना. स्वप्न संपलं. मला दिलासा देऊन मला माधवनाथांच्या स्वाधीन करून स्वरूपानंद गेले. 1 ऑगस्ट 1974. स्वामी स्वरूपानंदांची प्रकृती बरीच बिघडली म्हणून आम्ही पावसला गेलो. साधक मंडळी मोठ्या संख्येनं निरनिराळ्या ठिकाणाहून आली होती. साहजिकच सर्वांना खोली बाहेरूनच दर्शन घेऊन परतावं लागे. मी दर्शनाच्या रांगेत उभी राहिले. स्वामीजींचं सर्वांग मस्तक पांढऱ्या शुभ्र वस्त्रानं झाकलेलं होतं. जेमतेम चेहरा थोडासा दिसत होता. दर्शन घेऊन मी परतीच्या प्रवासासाठी गाडीत बसले. डोळे मिटून मनातल्या मनात तळमळून प्रार्थना केली, स्वामीजी, तुमचं दर्शन झालं नाही, एवढ्या लांबून मी आले. काही क्षणातच मिटलेल्या डोळ्यांपुढे उभ्या लांबट वर्तुळात चतुर्भुज नारायणाची वीतभर उंचीची मूर्ती स्पष्टपणे दिसू लागली. ती अंतर्धान पावली आणि तेवढीच स्वामी स्वरूपानंदांची अंगावर शाल पांघरलेली त्यांच्या अमृतधारा ग्रंथावरील मूर्ती स्पष्टपणे समोर दिसू लागली. मला खूप आनंद झाला. अंतःकरण उचंबळून आलं. स्वामी स्वरूपानंद म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचा अवतार. काही वेळानं मी डोळे उघडले. समोरच्या बाकावर बसलेल्या व्यक्तीनं विचारलं, तुम्हाला काय दिसलं? तुमचा चेहरा खूपच उजळला आहे. आनंद ओसंडून वाहतोय. मी माझ्याच आनंदात होते. प्रश्न विचारणारी व्यक्ती नित्य श्रवणाला येणारी परिचयाची होती म्हणून त्यांच्या आग्रहावरून मी सर्व प्रसंग सांगितला. त्यांना नुसतं वर्णन ऐकून देखील खूप आनंद झाला. 15 ऑगस्ट 1974. पहाटेच मनात आलं की आज लवकर आवरून दुकानात जावं, माधवनाथांना भेटायला. त्या दिवशी प्रथमच सकाळी एवढ्या लवकर 9 वाजता मी दुकानात गेले. आज सकाळी एवढ्या लवकर? माधवनाथांनी आश्चर्यानं विचारलं. हो, त्या संबंधीच विचारायला आले. शिवाय आणखी एक काम होतं. आपण सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षापासून गीता ज्ञानेश्वरीचं वाचन, थोडाफार त्याचा अर्थ लावणं, इथं प्रवचनात जे ऐकते ते आमच्या अभ्यास मंडळातील श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं असा उपक्रम सुरू केला आहे. पूर्वी आम्ही इतर विषय बोलत होतो. आता परमार्थावर बोलतो, सांगतो. काही भगिनी ध्यानालाही बसतात. एकदा आपलं प्रवचन तिथं व्हावं असं वाटतंय. मी म्हटलं, ठीक आहे, एखाद्या सोमवारी मातृस्मृतीतील प्रवचनाच्या आधी अथवा नंतर मी येईन. बरं, दुसरं काय काम होतं? माधवनाथाने विचारलं. दुकानात दुसरं कोणीच नव्हतं तरी मी जरा घुटमळतच विचारलं, परमार्थात आसक्ती मोह नसावा असं तुम्ही नेहमी सांगता. मग आता इतक्या सकाळी तुमच्याकडे यावंसं वाटलं, हा मोह नाही का?
मी मनातली शंका व्यक्त केली. नाही, हा मोह नाही. तुम्ही इथं कशासाठी येता? मी भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोधातील शुद्ध परमार्थ विचार सर्वांना सांगतो. त्या विचारांचं आकर्षण तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही इथं येता. एरवी आला नसता. ते विचार ऐकून तुम्ही त्याप्रमाणे आचरण करण्याचा, स्वतःत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करता म्हणून तुम्हाला इथं यावंसं वाटतं. हा पारमार्थिक विचारांचा मोह तुम्हाला सर्व ऐहिक विषयांच्या मोहातून बाहेर काढणार आहे. त्यामुळे याला मोह म्हणत नाहीत, तेव्हा काळजी करू नका. माधवनाथांनी माझ्या शंकेचं निराकरण केलं. एवढं होईतो एक व्यक्ती चिठ्ठी घेऊन आली. स्वामी स्वरूपानंदांनी आत्ता सकाळी देह ठेवला. अपेक्षित बातमी होती, तरी मोठाच धक्का बसला. माधवनाथांनी ज्ञानेश्वरी उघडून दुसऱ्या अध्यायातील आपूर्यमाणम हा श्लोक आणि त्या श्लोकावरील ओव्या वाचण्यास प्रारंभ केला. माझे डोळे सारखे भरून येत होते. ओव्या संपल्या. माधवनाथांचे डोळे भरून आले होते. डोळे टिपत ते म्हणाले, स्वामीजी, इथून खूप अंतरावर होते. तथापि देहानं होते तोपर्यंत कधीतरी जाऊन दर्शन घेता येत होतं. काही बोलता विचारता येत होतं. मोठा आधार वाटत होता. ते सगुण रूप आता दृष्टीआड होणार याचं वाईट वाटतं. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले तेव्हा मुक्ताबाईंनी हंबरडा फोडला होता. ज्ञानी पुरुष झाले तरी त्यांना देखील ते दुःख होतंच. ते विवेकानं आवरतात एवढंच. बरं, आता पावसला जायची तयारी केली पाहिजे. लवकरात लवकर तिकडं पोहोचलं पाहिजे. तेवढ्यात एक गिऱ्हाईक आलं. माधवनाथांनी चेहऱ्यावर काही न दर्शवता ते काम उरकलं आणि ते पुढच्या तयारीला लागले. मलाही त्यांच्या सर्वांच्या बरोबर पावसला जाऊन स्वरूपानंदांचं परमपावन दर्शन घेता आलं आणि त्यांच्या महायात्रेत सहभागी होता आलं. त्या दिवशी सकाळी अचानक माधवनाथांकडे जाण्याची जी प्रेरणा झाली त्यामागे एक सूत्र होतं, हे नंतर माझ्या लक्षात आलं. आज इथेच थांबूया. यानंतरचा या प्रकरणातला 6वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती हृदयात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.